नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे रोहित ॲग्रो देशी मुक्तसंचार कुक्कुटपालनचा फार्म। तर तुम्ही बघू शकता हा फार्मच्या साईडचा एन्व्हायरमेंट आहे, जो की पावसाळ्यामधला हा व्हिडिओ आहे। सध्या पावसाळा चालू आहे आणि हा आपला शेड आहे, जो की 8 बाय 18चा आहे आणि त्यावरती पत्रे आहेत। पत्र्याला साईडला पाईप लावलेले आहे, जेणेकरून सर्व पाणी मागच्या बाजूला जाऊन पडावे। आणि हा आपला शेड आहे, बघू शकता साईडने शेडनेट लावलेला आहे आणि ह्यात 75 पिल्ले आहेत, जे की 30 पिल्ले कोंबडी खालून काढलेली आहेत आणि बाकीचे सर्व मशीनमधून काढलेले आहेत, जे की आपण इन्क्युबेटर मागवलेला आहे 17,000चं। त्याचा पण व्हिडिओ मी दाखवणार आहे। तर बघू शकता ही चांगल्या क्वालिटीची पिल्ले आहेत, जे की 15 दिवसाची, 7 दिवसाची, 10 दिवसाची असे वेगवेगळ्या दिवसाची आहे। त्यांना आपण एक लसीकरणसुद्धा केलेलं आहे या अगोदर, तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, जे की लासोटीचं लसीकरण केलेलं आहे। बघू शकता ही जेव्हा पिल्ली 2-3 दिवसाची आहे त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे, जे की मशीनमधून काढलेली ही पिल्ली आहेत। बघू शकता क्वालिटी, एकच पिल्ल्याचा पाय थोडासा डॅमेज आहे आणि ही बघू शकता कसे ॲक्टिव्ह पिल्ले आहेत। तर त्या दिवशी आम्ही डोस दिलता लासोटाचा, तो बघू शकता व्हिडिओ। मी डोळ्यातून लासोटाचा डोस देत आहे सर्व पिल्ल्यांना। तर सर्व पिल्ल्यांना आपल्याला 75 पिल्ल्यांना डोस कंप्लीट केलेला आहे। तर बघू शकता हा डोस देण्याचा व्हिडिओ आहे, जे की मशीनमधून काढल्यानंतर 7व्या दिवशी मी डोस दिलेला आहे। बाकीचे पिल्ले मोठी होती तरी पण त्यांना मी डोस दिलेला आहे। असा हा आपला शेड आहे, जो की 35-40 हजारचा आहे। थोडं थोडं डेव्हलप करत आलेलो आहे, जो की 2022 पासनं इन्क्रीमेंट चालू आहे। वरती पत्र आहे, खाली परशा आहेत, साईडनं जाळी आहे आणि पत्र्याचा दरवाजा पण आहे। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ।